आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। यंदाचा गणेशोत्सव नशामुक्त व भयमुक्त करावा, पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांचे निवेदन। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांना यंदाचा गणेशोत्सव नशामुक्त व भयमुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले। मिरज शहरातील गणेशोत्सव ऐतिहासिक असतो। शेजारीच कर्नाटक राज्य असल्यामुळे गणेशोत्सवाचे देखावे व स्वागत कमान पाहण्यासाठी महिला, पुरुष, लहान मुले यांची मोठी गर्दी होते। त्याच गर्दीचा फायदा घेऊन नशेखोर मुले दारू, गांजा, नशेच्या गोळ्यांचे सेवन करून गणेश उत्सव पाहणाऱ्या नागरिकांची लूटमार, चोरी व लैंगिक अत्याचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाचे समन्वय साधून या नशेखोर मुलांना त्यांच्या पालकांची संमती घेऊन शासकीय रुग्णालय मिरज व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करावा व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, जेणेकरून गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळेल। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख, संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख, प्रसिद्ध प्रमुख महमूद शेख, महिला आघाडीच्या मिरज तालुका अध्यक्ष नाजमीन मोमीन, तालुका कार्याध्यक्ष अश्विता गाडे, शहर संपर्क प्रमुख सुमन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष नासिर मुचंडी, मिरज शहर अध्यक्ष अकबर सय्यद, शहर कार्याध्यक्ष बबन हलगुरे, शहर उपाध्यक्ष दिलावर बुजुर्ग, शहर संपर्क प्रमुख जयसिंग साळुंके, शहर सरचिटणीस रियाज शेख, नाशिर शेख इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। आज 9/2024 रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी पोलीस प्रनिल गिल्डा साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेट देत असताना त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की यंदाचा गणेशोत्सव हा नशामुक्त व भयमुक्त व्हावा, यासाठी पक्षाच्या वतीनं आम्ही अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे। कारण मिरज शहरामध्ये गणेश उत्सव हा ऐतिहासिक आहे। मिरज शहरामध्ये लागूनच कर्नाटक राज्य असल्यामुळे मुलं, महिला, पुरुष इत्यादी लोक गणेश उत्सवाचा देखावा पाहण्यासाठी व स्वागत कमान पाहण्यासाठी येतात। तसेच या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होते। त्यामुळं जे नशेखोर गरजुले मुलं आहेत ते दारू, गांजा, नशेच्या गोळ्या इत्यादीचे सेवन करून येणाऱ्या गणेश भाविकांची लूटमार व कोणताही लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आम्ही उपविभागीय अधिकारी यांना सांगितलं आहे की तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊन शहरामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आपले पोलीस तैनात करावे व नशेखोरांना चाप बसवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी व नशेखोर जर अल्पवयीन असतील त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधून त्यांना शासकीय रुग्णालय मिरज येथे व्यसन मुक्ती केंद्रामध्ये ॲडमिट करावं व त्यांचा उपचार करावा, जेणेकरून गणेश भक्तांना या ठिकाणी मिरज शहर नशामुक्त व भयमुक्त होईल व नागरिक मोठ्या संख्येनं आनंदात गणेशोत्सव साजरा करतील। जय भीम, जय संविधान। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।